ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी पिंटी कागवाडकर व जिल्हा सचिवपदी दत्तराज हिप्परकर यांची निवड। ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची बैठक विजयनगर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आली। या बैठकीमध्ये राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या। यामध्ये प्राचार्य डॉक्टर सागर बोराडे यांची राज्य कार्यकारिणी अध्यक्षपदी, विजयकुमार पोद्दार यांची उपाध्यक्षपदी, दीपक ढवळे यांची सचिवपदी, धोंडीराम शिंदे यांची खजिनदारपदी, ज्येष्ठ संपादक शाहीन शेख यांची मार्गदर्शक सदस्यपदी, डॉक्टर अनिल दबडे व राहुल मोरे यांची सदस्यपदी तसेच JY पाटील, अल्ताफ खतीब व सूर्यकांत कुकडे यांची पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यपदी म्हणून निवड करण्यात आली। याबरोबरच सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या। यामध्ये पिंटी कागवाडकर यांची जिल्हाध्यक्षपदी तसेच दत्तराज हिप्परकर यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पोद्दार, सचिव दीपक ढवळे, खजिनदार धोंडीराम शिंदे, ज्येष्ठ संपादक शाहीन शेख, डॉक्टर अनिल दबडे, राहुल मोरे, सूर्यकांत कुकडे, अल्ताफ खतीब, JY पाटील इत्यादी संपादक पत्रकार उपस्थित होते। ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या राज्याच्या कार्यालयामध्ये आज बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या। त्यामध्ये प्राचार्य बोराडे सर यांची राज्याच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली। सचिव म्हणून दीपक ढवळे म्हणून माझी स्वतःची निवड करण्यात आली सर्वांमध्ये। त्या पद्धतीनं खजिनदार म्हणून धोंडीराम शिंदे यांची निवड करण्यात आली। त्याच पद्धतीनं शाहीन शेख सरांची निवड राज्य कार्यकारिणीवर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली। त्याच पद्धतीनं दबडे सरांची राज्य कार्यकारिणी ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून सदस्य म्हणून निवड करण्यात आली। त्याच पद्धतीनं माजी जिल्हाध्यक्ष JY पाटील यांची पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर निवड करण्यात आली। त्याच पद्धतीनं महापालिका क्षेत्रातील माळी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। तसेच अमन एक्सप्रेस या साप्ताहिकाच्या संपादिका पिंटी कागवाडकर मॅडम यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। आणि या बैठकीमध्ये या ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या भविष्यात जे वाटचाल आहे त्या वाटचाली संदर्भात काय काय नवीन धोरणं अवलंबायची या संदर्भात सविस्तर चर्चा झाली। आणि यासाठी सर्वांनी आपले मोलाचे मार्गदर्शन आपल्या सर्व संपादकांना दिले, एकमेकांची चर्चा झाली आणि भविष्यात संघटना कशा बळकटी होईल किंवा समाजासाठी संघटनेचा कसा उपयोग करून देता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली। अशाच पद्धतीनं ज्या आता नवीन जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली त्यांना आणखी एकदा आम्ही ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय नवीन जिल्हाध्यक्ष। नमस्कार, मी अमन एक्सप्रेस साप्ताहिक मधून पिंटी कागवाडकर आहे। ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपरच्या वतीने मला ह्या वर्षी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहे। पहिल्यांदा मी राज्य कार्यकारिणीचे आभार मानते। राज्य कार्यकारिणीने जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ लावण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन। ह्याचबरोबर ह्या संघटनेला वाढवण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन। ह्या संघटनेमध्ये जशी आता माणसांची संख्या किंवा व्यक्ती जास्त आहेत तसेच महिला यामध्ये जास्तीत जास्त येतील यासाठी पहिल्यांदा मी खूप जोराने प्रयत्न करेन। पुन्हा एकदा ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपरच्या सर्व सदस्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे त्यासाठी मी त्या सर्वांचे आभार मानते। धन्यवाद। आज या ठिकाणी ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या
राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध राज्य असतील म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष असतील या सगळ्या निवडी या ठिकाणी पार पडल्या. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य छोट्या व युवा कार्यकर्त्याला राज्य सचिव म्हणून जे ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनची संधी दिली खरोखर त्याबद्दल मी असोसिएशनचा खरोखर ऋणी आहे. आणि त्यांनी भविष्यात जी जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि भविष्यात ऑल रजिस्ट्रेशन न्यूजपेपर असोसिएशनसाठी जे काही प्रयत्न करावे लागतील व जे काही सहकार्य लागेल ते पूर्णपणे मिळेल. आणि यामध्ये आता विचार केला तर युवकांची संख्या थोडी कमी आहे. युवकांची संख्या वाढवण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न केले जातील असे या ठिकाणी